मार गेला जो आला बघ. थांब आलो थांब. लवकर बाबा. मागायला थांब की 1 मिनिट आलो. कसले खेळतोस मर्दाशे. आलो इथं. अरे मला आउट करायला डाऊन केला लवकर ये. आलो आलो आलो. अरे लवकर घ्या यार. मरलं पाहिजे लागा तू कुठं काय असते रे. आणखी 1 किलो ए सुंग्या मंग्यांवर काय लावले खेळा की. ये मारला मला. आलो बघ. अरे हॅलो हा बोल की. आहे कुठं कधी रे. बरं थांब आलताम हे चला रे. पण करायलाच पाहिजे का. मला हे नाही पटत. म्हणे आपलं काम झाले त्या समयाला आज कामाला लावले. जे काय आहे ना त्यापाशी सोनं दागिने काय हे सगळं आपण लुबाडून घ्यायचं. पण अशा चांगल्या माणसाला लुबाडणं मला बरोबर नाही वाटत. हा मला माहिती आहे आपल्याला पैशाची गरज आहे पण मला हे बरोबर नाही वाटत. मला पण तो आवडतो पण ठीक आहे तुमचं ऐकून आता घेते त्याचा गैरफायदा. मोहिनी आज कितीतरी मोठमोठ्या कंपन्या स्कॅमच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला लुबडतात. आपण तर एक साध्या माणसाला कामाला लावावे. सांगतोय तेवढं कर नाहीतर तुला सोडणार नाही. अरे कधी येतोय सम्या. किती वाट बघायची त्याची आपण. होय मला वाटतंय फॅक्टरीतल्या मालकानं सोडलं नसलं त्याला. अरे आला बघ. अरे एवढ्या वेळ काय करायला एवढ्या वेळ. आता 2 दिवस सुट्ट्या आहे. काय करायचं ठरवलंय. अरे काय करायचं म्हणजे अरे आराम करायचं बाकी काय. तुला तुझी घरात बायको आराम करून देते का. खराय गड्या लय उद्योग लावत्या. एक वेळ कंपनी परवडली अशी कामाला लावते ती. सम्या तू केवढं तोंड पाडलायस. काही नाही रे डोक्यात गणगण आहे थोडीशी बाकी काही नाही. चल औषध घेऊ आणि औषध गणगण बडवून टाकू. नको रे आज नको. अरे बाबा पैशात टेन्शन घेऊ नको. मी पण भरतो मग तर बस. पैशाचा काही विषय नाही रे. पैसे आहेत माझ्याकडे. तुझी काय मंत्र्याबरोबर मीटिंग आहे होय. उगाच नाटक करू नकोस. चल. नको रे आज नको. त्याच्या आईला मी मसनात सुद्धा यायला तयार आहे. चल आता. मसनात आणि कोण जातो रे कोणासोबत. शेवटी जायचं त्याला जावं लागतं. उगाच तत्वज्ञात पाजवू नकोस. दारू पाजायची तर बोल. तू पिऊ नकोस. आम्हाला सगळ्यासनी तर पाच. येणारच का नाही सांग. ठीक आहे चला. आता कसं बोललास. चला. आणि असं खेटर पाडल्यासारखं कसं तोंड केलास रे. जरा मूड ठीक कर आणि चल आमच्या बरोबर. चल चल.
मज्जा करायची सुट्टी नाही समाज दारू देणार आहे कोण देणार ऑर्डर? काय कोण पाजणार आहे काय? थांबा मी वाचतो. हे वेटर वेटर, काय घ्यायचं काय? आपलं नेहमीच सांग की ऑर्डर. नेहमीच डेली रोज का? हा रॉयल स्टॅग 2 थम्सअप पाणी बॉटल स्नॅक. चकना बी क्या होय रे, तू दिवसेंदिवस लय ब्रँड वाट लागला. अरे बाबा एकदाच पाहिजे आयुष्यात, हा पैसा काय घेऊन जायचा आहे बे? जरा मागव्या म्हणतो जरा मोठा मोठा ब्रँड. हा ते पैसा ठेवून तर काय करायचंय? आपणच उडवायचा आहे, आपणच खर्च करायचा आहे. वय वय आहे का नाही रे? आपले सगळ्यांचं एन्जॉय झालं, ह्याला काय झालं ते तर विचारा. हे काय झालंय विचार तू. चला थांब सम्या, अरे काय बी नसली रे, असं का शांत झाला एकदम? तुला कोण काय बोलले काय? हे भावा, तुला सुपरवायझर काय बोलला काय? त्याच्या आईला सांग, आत्ता हातपाय मोडतो त्याचं. सुन्या अजून आपण घेतले नाही, असं का वासन चढल्यास बडबड लागलायस तू? अरे ते सुपरवायझर केवढा, तुला आवरेल का त्यो? अरे तुम्ही असल्यावर मी मार खाणार आहे वय, मग दोस्ती काय कामाची? म्हणजे आम्ही बी वाटून घ्यायचं त्यासोबत 2-2 ठोके वय. मग दोस्त कसलं तुम्ही सगळेजण? सर कोण आहात आपण? मार म्हणजे काय दारू वाटली वाटून घ्यायला चेअर्स म्हणून? अरे वेटर दारू आणा गेलाय का हिमालयात गेलाय? हाक मार वेटरला. वेटर अरे किती वेळ? अरे भावा किती वेळ, भर पटापट मारू दे गटागट. हा बघ, दारू प्यायच्या अगोदर कविता ओकाय लागलाय. सम्या 4-5 दिवस झालं बघतोय, नेमकं काय झालंय तुला? काय प्रॉब्लेम आहे काय घरचा? काही नाही भावा, पैसा जर प्रॉब्लेम असेल ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघ. हा बरोबर. अरे सुन्न शेड आहेत की काय? सुन्या देतो ना मग पैसे. आहे की भावासाठी काय पण. तसं नाही, पैसापणाचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नाही मुळात, तो जागतिक प्रॉब्लेम. त्यावर उपाय नाही, त्याकडे दुर्लक्ष करायचं. अरे आग लागे बसते मी और हम अपने मस्तीने. वा 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 वा. सम्याला काही टेन्शन नाही रे, आता माझंच बघ. 1 हप्ता झाला की दुसरा हप्ता लगेच येतो. पुढच्या महिन्यात बहिणीचं लग्न आहे, त्याचं टेन्शन. काय करायचं तर तुम्हीच सांगा मला. अरे कष्टाची धमक असेल ना तर कर्जाची फिकर करायची नाही. अरे तुम्ही उगाच अंदाज लावत बसू नका रे, माझी जरा तब्येत ठीक नाही, डोकं दुखतंय फक्त. अरे भाड्या 3 दिवस डोकं दुखतं तुझं. अरे ही बायकोला खोडं सांगायचं, मित्राला नाही. झक मारत जावा तिकडं. तुम्हाला किती जरी खरं सांगितलं ना तर शेवटी माझ्याच बोकांडी बसताय तुम्ही. आता बघ कसं तोंड उचकटून बोलतोय, मग आजपासून शांत का होतास? म्हणजे आम्ही एवढं नाही का? अरे त्यात काय शंका आहे का? आपल्यात कोण हुशार आहे एवढं? कसली रे दोस्ती यांची? दोस्त्या म्हणत काय चाललंय यसनी कळण झाली. हा परवा तू एका पुरगीला भेटा गेला, त्या बापाला गावला, तुला कुत्र्यासारखं आणलं. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगितलंस का नाही? अरे होय सांगितलं खरं, पण ती मुलगी आपल्यावर खरं प्रेम करत होती म्हणून तुला बोललो. आता यासाठी मार्ग आहे, जीव पण देईल. बरं ती विषय सोड, तुझ्या घराला बँकवाले आलती तसं काय करायचं? तुझी तर गाडी ओढून घेऊन गेली, तसं काय मग? हा अरे ती जाऊन दे, सोड. आपल्या दोघांचीच लायकी. सोड, घे एक पॅक मार्या. काय विषय ना, असं सोड, घे, लय टेन्शन घेऊ नकोस. सुनंदा, अहो किती वेळ? कीर्ती कावापासून वाट बघायला तुमची. कशासाठी? ते शाळेतनं पेपर आणले ते दाखवण्यासाठी. पण तुम्ही आज थेट तिच्याकडे जाऊ नका सा. आता ती बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवून जरा फ्रेश व्हा आणि जमल्यास ब्रश बी करून घ्या. आई आतमध्येच बसले त्या. आज जरा घेऊन आलाय वाटतं तुम्ही. ठीक आहे. उगाच आई नाराज व्हायला नको. कीर्ती बाळा,
तुझी आई सांगत होती आज तुला खूप चांगले मार्क्स मिळाले म्हणे. हो पप्पा, तुम्ही बोललात ना मला 80% मार्क भेटलं, तुम्ही मला सायकल देणार. बघा मला 86% मार्क मिळाले. आता मला सायकल सोबत घड्याळ पण पाहिजे. सम्या, बरं झालं बाबा आलास. ये. अगं सकाळ झालं का टीव्हीचा आवाजच वाढला. बघ रेनूला काय झाले बघ जरा. अगं हा काय वाढतोय की, शील थोडेसे कमी झालेत ग. अगं आई, प्रत्येक गोष्ट काही मीच बघायचे का? सुनंदा होतीच की घरात, तिला सांगायची होतीस ना. आणि आता प्रत्येक जण प्रत्येकाची कामं करायला बघा जरा. प्रत्येक गोष्टीत काय माझ्यावरच अवलंबून राहायचं सोडून द्या. असं का बोलतोस रे लेकरा? तुला काय बरं वाटत नाही का? सुनंदाला किती त्रास द्यायचा? अरे तिच्यामुळं डोंगरावडी कामं वाढून ठेवल्या तर. अगं पण माणूस थकून आला की तुमचं आपल्या लगेच सुरूच काय? असं का म्हणतोस रे? नको चिडचिड करू. तुला बरं वाटत नाही का? जा गावात जा, जरा डॉक्टरला दाखवून ये जा आणि आराम कर जा. मी ठीक आहे ग. तुझं दुपारचं गोळ्या औषध तू घेतलीस का? कारण अशी पण रात्रभर खोकलत असतेस तू, आणि रात्रीची कणत पण असतेस. झाली बाबा मी म्हातारे. झालं गेलं माझं गंगेला मिळालं. या वयात कणणार खोकलणार, मग तुझ्या पुरी बरोबर फुगडी खेळू. हा बरं ठीक आहे, थोडंसं थकल्यासारखं झालंय. अगं वेडाबाई, ह्याच्यात पिवळा रंग भर, म्हणजे बघ चित्र किती छान दिसतंय ते. पप्पा, हो, आईनं मला आईस्क्रीम नाही दिली. नाही दिली? नाही. मग उद्या तुम्हाला सुट्टी आहे ना, मग उद्या आपण गावात जाऊन आईस्क्रीम खाऊया. हा थांब एक मिनिट. हा दिसतंय मला सगळं. उगाच तिचं बिनकामाचे लाड करू नका. सर्दी खोकला झाला ना माझ्या डोक्याला ताप होईल सगळा. काय होत नाही का तिला, स्ट्रॉंग गर्ल आहे ती. हो पप्पा, मी आईपेक्षा स्ट्रॉंग आहे. हा बरं आवरा ते लवकर. जेवण वाढू का पुढं? तुम्हा बापले किला काय उद्या सुट्टी आहे, मला मिलीला कधीच सुट्टी नसते. बर ते आवरून घ्या, जेवण आणते. होय हो, कंपनीमध्ये काय झालंय का? कामाचा काही ताप वाढलाय? नाही ग, तसं काहीच नाही. पण तू असं अचानक का विचारतेस? अहो, गेले 3 दिवस झालं मी बघायला तुम्ही कसल्या तरी टेन्शन मध्ये आहेसा. काहीतरी काळजीचं कारण आहे, पण तुम्ही स्पष्ट काय बोलत पण नाही. अहो, तुमची बायको आहे, तसंच काय काळजीचं कारण असेल तर मनमोकळेपणाने तुम्ही माझ्या संग बोलू शकता की. आजवर आलेल्या संकटांवर जशी मात केली तशीच यापुढे पण करू की आपण. हो, माहिती आहे ग मला, तू यापुढे मला खूप साथ दिलीस, आणि मला हे माहिती आहे की तू माझ्यापेक्षा जास्त खंबीर आहेस. आणि हे बघ, आपली सगळी महत्वाची जी कागदपत्र आहेत ना, ती सगळी याच फाईलमध्ये. आणि तुला हेही माहिती आहे की दर 3 महिन्याला आईला हॉस्पिटलला चेकअपला न्यावं लागते. तुम्ही असं का बोलायला लागले? तुम्ही कुठे जाणार आहे का? हो,
कशासाठी? तुम्ही एकटंच जाणार आहे का मी पण येणार आहे तुमच्यासोबत? सांगेन, वेळ आला की तुला सगळं सांगेन. उगाच जास्त उतावळ होऊ नकोस. बर, आता रात्र झालीये खूप. उगाच रात्री उशीरपर्यंत जागत बसू नका. रात्र खूप झाली, झोपा. तुम्हाला सुट्टी आहे, मला नाही. रोजची कामं करावीच लागतात मला. तुझी सुट्टी नक्की नाहीये, पण माझी सुट्टी मात्र निश्चित आहे. काय बोललात का? काही नाही. काय रे, असं अचानक का बोलवले मला? थांब, तुला काहीतरी दाखवायचं आहे. कोण? ही बघ मोहिनी. अरे हीच आहे ना जिला मी परवा पडताना वाचवली होती. हो. अरे पण तुला मला हिला माहित आहे, खरं पण बाहेरच्या लोकांना काय माहित आहे की तुमचं काहीतरी लफडं चालू आहे. आणि जर काही तुझ्या मित्रांना सांगितलेस तर त्यांचा घात करायला आणि कार्यक्रम करायला त्यांचा वेळ नाही लागला. समजलं का? अरे तुझ्या बायकोला कळालं तर ती आत्महत्याच करल, आणि तुझी आई काय धक्क्यानं मरल, आणि पोरगी तर वनवाशीच. तर घरी जायचं आणि घरातलं जे काही दागिने पैसे आहेत ना ते घेऊन यायचं. कळालं ना? निघायचं आता. काय रे पिंट्या? चला चला, त्या कीर्तीच्या बाबाने फास लावून घेतली. काय? आई आई, अगं सुन, आई, अगं काय झालं तुला? अगं काय झालं गं? हा? असं का करशील गं? काय झालं? बोल तुम्ही. अगं बोल गं. कीर्तीच्या बाबाने फास लावून घेतली. हा? अगं सुन ना, अगं. बोले. अगं चांगलं होतं, असं कसं काय करू? काय घेतलं बाई? काय करायचं आता? पोरगं चांगलं. पोरगं चांगलं. अरे एवढे जीवाला वैतागल्याला कशाला वैतागल्याला कुणाला ठाऊक? त्याला कशाचं पाण्याचं कर्ज नव्हतं, नोकरी बी लई चांगली होती त्याला. मला वाटते ह्याचं काय तर ह्याचं बाहेरचं लफड असणार 100%. काय कधी काय म्हणजे कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, ते जीव द्यायला नाही पाहिजे. अरे असं करायला नसायला पाहिजे होतं ना.
सम्या सम्या सम्याने काय केलं मग आपल्या मित्राने सम्या आपल्याला काय सांगितलं पण नाही सम्याने आपल्याला सोडून गेला आपला दोस्त नाव काय? समाधान पांढरे. कोण कोण आहे यांचे तुमचे मुलगी आहे, पत्नी आणि आहे कुठं आहे त्यांनी आता आहेत की. बॉडी उतरून घेऊ पोस्टमॉर्टम पाठवू. ओके चा काय केलं बघ दोस्ताना आपल्या वरती चढा बॉडी खाली पोस्टमॉर्टम पाठवून द्यायचा. चला घ्या खाली चढावरती एक मग घ्या चढा. त्या माताला तुझ्याच खांद्यावर जायचं होतं आणि तूच माझ्या माझ्यावर चिंताच करले काय माझं तुझं काय तुझ्या मनातली गोष्ट मला का सांगितलं अरे पण त्यानं घराच्या बायकांच्याकडे तर बघायला पाहिजे होता. तरी तुझ्याच खांद्यावर जाणार होते की आणि तूच माझ्या मांडीवर डोसकं ठेवून निघाला. मला गोळ्या कोण आणून देणार? अरे काय बी असून दे, काय बी विषय असून दे, पण साम्यानं जीव तर नाही द्यायला पाहिजे होता. मला जेवणेच काय म्हणून कोण विचारणार? पप्पाला उठव उठला की घरी पप्पाला काय झाले उठव ना. काय रडतीयस? मी परत हट्ट नाही करणार. मी आईस्क्रीम सुद्धा नाही मागणार. माझ्या पोराला पोरकी गेलाच र माझ्या सुनाचं कुकू बोचलं. लय वाईट केलं, लय मोठी चूक केली. दारुडून घुस. पप्पा पप्पा कुठं गेलाय? बाळ पप्पा तुझा देवाघर गेला. मग कधी येणार? मला नाही माहित ग. सांग पप्पाला सांग ना. कीर्तीला पप्पाशिवाय करमणार नाही.
होय रे. आता त्या बायकोला तर कधी हुमराच्या बाहेर पाऊल पण ठेवून माहित नाही. त्या सोबत आता एक म्हातारी पण आहे आणि त्याची ती पोर पण. तर असं नाही करा भाऊ. काय बी म्हण सम्यानं जीव द्या नाही पण. असं करायला नको पाहिजे तर सम्यानं. सम्या आपल्याला सोडून गेला, अजून विश्वास बसत नाही आणि त्यानं आपल्याला काही सांगितलं पण नाही. आता विश्वास बसो अगर न बसो, पण हे खरं आहे, सम्या आपल्याला सोडून गेला. गेला तो गेला, जाताना सांगून पण गेला नाही. सांगून गेला असता तर तू काय केलं असतास? तू त्याला अडवलं असतंस का? तू बी त्याच्यासोबत गेला असतास? ना मी त्याच्यासोबत गेला असतो ना त्याला जाऊ दिला असता. सणासाठी आपण कुणाला पण लढायला तयार होतो. जसं त्या बाईनं आपल्या नवऱ्याचा आत्मा आणण्यासाठी आम्हाला भेटली ना, तसं सणासाठी आपण आम्हाला पण भेटला असतो. अरे गप, यम आला नव्हता. हा आपला समज यमा स्वतःच गेलता. 4-5 दिवस झालं मी त्याला वारंवार म्हणतोय की बाबा तू एवढा काय शांत असतोस, तर त्याने काय सांगितलं नाही राव. खरंच यार, त्यांनी एकदा आपल्याला सांगितलं असतं असं प्रॉब्लेम आहे, आपण त्याला जीव द्यायला नसता. जर त्यानं सांगितलं असतं ना, आपण त्याला असं पुढून मरू दिलं नसतं. आपल्याला वाटलं तो सांगेल आज ना उद्या. जर तो जीव घेणार आहे असं आपल्याला जरा जर शंका आला असती ना, तर त्या साल्याला आपण 1 मिनिट सुद्धा सोडला नसता. आता असं वाटते की आपली कसलीही दोस्ती, आपण सगळे एवढे जेवलग मित्र, पण आपल्याला हे सुद्धा माहीत नाही नेमका त्याला काय त्रास होता. बघ की लगा, एकत्र दारू प्यायला असायची, एकत्र कामाला जायची. मित्राला सोडला ना एकटा लागा तिने. अरे मग काय लागा, हिंदी पण फास्ट लावून मारायला पाहिजे ना का आता? अरे परत तसं नव्हं, निदान मित्राला म्हणाल तर त्यांना कळायला त्याने. माप शान आहेस, आमचं आम्हाला कळते. याचं जळतं ना त्यालाच कळते. मग जळते तर घ्या जावं, पण गेलेला माणूस काय परत येणार आहे? राहणार ती फक्त आठवणीच. त्यानं त्याच्या मनातलं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याला असं करून दिलं असतं का? काय प्रत्येक गोष्ट सांगायलाच लागते काय? माणसाच्या मनातलं पण ओळखायला लागते. मग तू सांग, काय होतं त्याच्या मनात? अरे आमचा मित्र असता तर आम्ही वळायला असतं म्हणाले त्याच्या. चल रे, रडत्यात रडत बसू द्या. आता ज्या ज्यावेळी त्याची आठवण येईल ना, त्यावेळी असं वाटेल की त्यानं त्याच्या मनातलं कोणासोबत तरी बोलायला पाहिजे होतं. त्याच्याला आपले फेसबुकला 4-5 हजार मित्र असतात, व्हॉट्सअपला तर 150-200 कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असतात. साधं लग्नाला आमंत्रण द्यायचं असेल तर 1000-1200 पत्रिका छापतात. ज्याच्यासोबत मनातलं बोलायचं असतं असाच मित्र नाही तर याचं वाईट वाटतं. अरे आपले बापजादे पूर्वी जेवण करून मित्रांसोबत रोज एकत्र गप्पा मारायचे. त्याने आपुलकी वाढायची. एकमेकांचा हात मिळवून रोज गळा भेट करायचे. त्याने स्पर्शाने प्रेम वाढायचे. अरे ते एकमेकांच्या घरी अचानक जाऊन भेटी घ्यायची. त्याने स्नेह वाढायचा. समोर समोर बोलून विश्वास वाढायचा. आता आपलं सगळं फेसबुक, व्हॉट्सअप आणि ईमेलवर आहे. हे जग आभासी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सोडा, श्रद्धांजलीसुद्धा लोक आता व्हॉट्सअपवर देतात. जग वेगवान होत चालले म्हणून, पण हा वेग एक दिवस प्रेमाचा घात केल्याशिवाय राहणार नाही आणि आपुलकीही संपून जाईल. या आभासी जग सोडून बाहेर पडावं लागेल, तरच जीवाभावाचे मित्र वाचू शकतील.